कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओकेच ना काय होतं का तुला? हा बरं वाटतं ना? अरे अख्खीला आधी तिला पाणी दे ना, मग विचार काय ते पाणी दे आधी। ठीक आहे, पाणी घे। सावकाश सावकाश। अशी कशी ग चक्कर आली? तुला म्हणलं होतं ना सगळी कामं एका दिवसात करू नकोस। वसू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय। ग नाही आई, मला जरा सकाळपासूनच बरं वाटत नव्हतं। अगं मग तसं सांगायचं ना, आणि अशा वेळेला वसुंधरानी 100 कामं जरी सांगितली ना तरी करायचे नाहीत। आई अहो, मी आज तिला काही जास्तीची कामं सांगितलीच नाही, ती स्वतःहूनच सगळी कामं करत होती। हो आई, वसुबाईनी खरं बोलतेय, तिने नाही सांगितली मला कामं। आता आपलं घर आहे, मग कामं तर करायला पाहिजेत ना। मग मी काय म्हणते, मी जरा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन येऊ का? नाही, त्यांना दाखवलं तर मला बरं वाटेल। हे असं मला कायम होत असतं। हो अखिल, तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा। तू जाऊ शकणार आहेस का डॉक्टरना इथे बोलूया? नाही, मी जाऊन येते, राहू दे। जा घेऊन जा, जा जा सांभाळ। ही माझ्याकडे बघून अशी का असली? बोल, काय झालं? आज सकाळपासूनच तिला बरं वाटत नाहीये। बरं, त्यात तिने घरातली खूप कामं केली आहेत। आय थिंक त्याच्यामुळे तिला चक्कर आली आहे। ओके, लेट मी चेक। चल तनया, बसा तुम्ही, चल। डॉक्टर, मला तुमची एक हेल्प हवी आहे। तुम्ही मला लहानपणी स्कूल बंक केली की कसं मेडिकल सर्टिफिकेट द्यायचा, मला तशीच आत्ता एक हेल्प हवी आहे। डॉक्टर, काय झालंय? काळजीचं काही कारण आहे का? एनिथिंग सिरियस? नो, नथिंग टू बी सिरियस। उलट गुड न्यूज आहे। तुम्ही आई बाबा होणार आहात। येस, शी इज प्रेग्नेंट। आता पेढे आणताय की बर्फी आणताय? तू प्रेग्नेंट आहेस? तू खरंच प्रेग्नेंट आहेस? खरंच? आय एम सो हॅपी यार, आय एम सो। मिस्टर अखिल, बी केअरफुल। आता तुम्हाला तिची खूप काळजी घ्यावी लागेल। तिला घरातली कोणतीही कामं करू द्यायची नाही, जड वस्तू उचलू द्यायच्या नाहीत आणि खाली वाकू द्यायचं नाही। तिने आराम आणि फक्त आराम करायचा। तिच्या सगळ्या हाऊसमौज पूर्ण करायच्या, तिचे डोहाळे पूर्ण करायचे। हो डॉक्टर, थँक्यू सो मच। आय एम सो हॅपी यार। काळजी घ्या। मी काय म्हणते, जेवायला वाढू का? कोणी काही खाल्लं नाही मगाचपासून। नाही, नको। ते दोघे आले की मग सगळे एकत्रच बसूया। या गंभीर प्रसंगी तुला जेवायचं सुचतंय? त्यांचं काय बरं वाईट? आई, अगं काहीच वाईट झालं नाहीये, उलट गुड न्यूज आहे। गुड न्यूज? कसली गुड न्यूज रे? आई, ते ऍक्च्युली, अरे बोल ना काहीतरी लवकर प्लीज। आई, तू आजी होणार आहेस, बाबा तुम्ही आजोबा होणार आहात। काय?
आर यू सिरियस? सिरियसली मस्करी करत नाही मी. दादा तू काका होणार आहेस, वहिनी काकू होणार आहेस तू. चला म्हणजे कंपनीला पुढील सीईओ मिळणार. खरंच की काय ग किती छान बातमी दिलीस तू. ये 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 सावकाशे सावकाशे. वा वा वा. काय ग तुझ्या बाळाला आतापासूनच कामाचे डोळे लागले होते की काय? खूप छान न्यूज दिलीस ग. या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला. अवनी जर मीठ मोहऱ्या घेऊन ये बरं, मी दृष्ट काढते इथे. अहो ऐकलं का, मी आजी होणार आहे म्हटलं. हे चल चल, मी आजोबा होणार आहे. म्हणजेच मी आजी होणार आहे ना. ह्यांना ना काय कळतच नाही कुठे बोलत. अरे सॉरी 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 सॉरी. अखिल, तनया, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बरं अखिल, आता जबाबदारी पण वाढणार आहे. काय तनया, आई होणार आहेस तेव्हा आता पुढे आईसारखी वाग. तनया, अखिल, आता लगेच कोणाला न्यूज सांगू नका. म्हणजे किमान पहिले 3 महिने तरी सांगायचे नाही. आणि आता ह्याच्या पुढे कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. वसुंधरा, तिला कुठलीही कामं सांगायची नाही तर आता सगळी कामं तू कर. हो आई, मी सगळं करेन आणि तिची खूप काळजी घे. अखिल, तनया, कॉंग्रॅच्युलेशन्स. तनया, आता काळजी घ्यायची. 2 जीवांची असतो. मला ऍक्च्युली पाणी हवं होतं जरा. मी आणते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.